कॉन्फिडन्स करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला बघूया आपण प्रश्न राज्यशास्त्रातले. खालीपैकी कोणती योजना मिनिमम नीड्स प्रोग्राम अंतर्गत येते? मिनिट मिशन, ऐतिहासिक उदयपूर ठराव, आदिशेचा ठराव कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यात रिकाम जागा किती वेळा सुधारणा झालेली आहे? एकदाच. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता या शब्दाचा समावेश करण्यात आला होता. राज्यघटनेच्या सरनाम्याचा भाग करता येतो हे विधान चूक आहे. राज्यघटनेच्या सरनाम्याचा माग करता येतो हे विधान चूक आहे. सरनामा कायदेशीरदृष्ट्या अंमलबजावणीस पात्र नाही. भारतात अनेक पक्ष स्थापन होऊ शकतात कारण भारतात संघटन स्वातंत्र्य आहे. लोकांचा राजकीय सहभाग वाढावा हा कोणत्या तत्वांचा उद्देश आहे? प्रौढ मताधिकार. खालीपैकी सामाजिक सुरक्षा योजना कोणती नाही? समान चिटणीस योजना नाही तर आहे राष्ट्रीय मातृत्व अनुदान योजना, निवृत्तीवेतन योजना, विमा संरक्षण योजना. मसुदा समितीतील खालीपैकी कोण कायदे तज्ज्ञ नव्हते? तर टी कृष्णमाचारी हे कायदे तज्ज्ञ नव्हते. मूलभूत हक्कांना प्रथम मूर्त स्वरूप मिळाले ते कोणत्या दस्तऐवजातून? नेहरू अहवाल 1928. योग्य जुळणी ओळखा. समान नागरी कायदा, धर्मनिरपेक्षता, आर्थिक समानता, समाजवाद, उद्योगाचे राष्ट्रीयकरण, समाजवाद. भारतीय राज्यघटनेत मूलतः मूलभूत हक्कांचा समावेश नव्हता यासाठी जबाबदाराचा दस्तऐवज 1935 चा कायदा. मूलभूत हक्काबाबत योग्य विधान असलेला पर्याय ओळखा. वरील सर्वच. हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात मागता येते. काही हक्क फक्त नागरिकांसाठी आहेत, काही हक्क निर्बंधास पात्र आहेत. वरील सर्व. कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देता येणार नाही ही तरतूद कोठे आहे? कलम 20 मध्ये. मिसा व रासुका यासारखे कायदे कोणत्या तत्वावर आधारित आहेत? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव खालीपैकी कोणावर आहे? समाजवादी विचारसरणी, गांधीवादी विचारसरणी आणि 1935च्या कायद्यातील सूचनावर. वरील सर्व बरोबर. घटक राज्य एखाद्या खटल्यात पक्ष असल्यास त्यात बाजू मांडण्याचे काम कोण करते? बी व सी म्हणजेच महाधिवक्ता आणि महान्यायवादी हे दोघेही करतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवरील वाद कोठे निकालात काढता येते? सर्वोच्च न्यायालय. थँक्स फॉर वॉचिंग.